न्यूज24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज24 नेटवर्कवर. शोध. खारघर येथील मुस्लिम बांधवांचा इज्जत-ए-महा कार्यक्रम आजपासून सुरू झाला आहे. त्याचे औचित्य साधून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने सलग 3 दिवस श्री सेवकांनी पाण्याचे व अल्पाहाराचे वाटप केले. ही सेवा 3 दिवस सुरू राहणार असून या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा हेतू असल्याचे श्री सेवक प्रवीण कडू यांनी सांगितले. प्रथम मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की आज या ठिकाणी आजपासून पुढचे 3 दिवस म्हणजे 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी या दरम्यान मुस्लिम समाज बांधवांचा एक मोठा कार्यक्रम या सेंट्रल पार्क मध्ये आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला येणारे जे आपले बांधव आहेत त्या बांधवांसाठी आपल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं एक पाणी आणि बिस्किट वाटपाचा आम्ही कार्यक्रम आजपासून हाती घेतलेला आहे. याच्या मागे प्रेरणा अर्थातच आदरणीय पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची आहे. तसेच आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिंद्र धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आहोत. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे आपणास ठाऊक असेल अनेक प्रकारच्या सामाजिक कार्याशी निगडीत असणारे हे उपक्रम हाती घेत असतं आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आज आपण हे सेवा नियोजनाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. एक नानासाहेबांची शिकवण आम्हाला आठवते की मनुष्य ही जात आणि मानवता हा एकमेव धर्म आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा जाती, धर्म, भेद, पंथ हे न पाळता त्याच्या पलीकडे जाऊन मनुष्य आणि मानवतेची सेवा कशा प्रकारे करता येईल हा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला करायचा आहे. वसुदैव कुटुंबकम, पृथ्वी हे एक आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाला एका नजरेनं आपल्याला पाहायचं आहे, एका हेतून आपल्याला जपायचं आहे. हा हेतू नजरेसमोर ठेवून हे कार्य केलं जात आहे. एक छोटंसं कार्य आहे पाणी वाटप, येणाऱ्या यात्रेकरूंसाठी, येणाऱ्या वाटसरूंसाठी पाणी वाटप आणि एक अल्पोपहार म्हणून छोटंसं बिस्किटचं वाटप केलं जात आहे. पण याचा अर्थातच या सगळ्याच्या निमित्तानं हेतू मात्र एवढाच आहे की समाजाची सेवा. आलेल्या आपल्या समाज बांधवांची, येणारे सगळे बांधव आपलेच आहेत आणि आपले म्हणून आपण त्यांच्याकरता काहीतरी करतो हा एक स्तुत्य उपक्रम असा आम्हाला आदरणीय आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करत आहोत आणि पुढचे 3 दिवस हा उपक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे. प्रोग्राम तो असल से चल ही रहा है, फिर भी जो ये हमारे श्री नाना साहब का जो यहाँ पे लगा हुआ था ये बहुत ही अच्छा काम है. लोगों को पानी पिला रहे हैं, बिस्किट खिला रहे हैं, सेवा कर रहे हैं. मैं बहुत टाइम से देख रहा हूँ कि बहुत लोगों की मदद कर रहे हैं, लोगों को रास्ता बता रहे हैं. तो ये बहुत अच्छा काम है और काफ़ी अच्छे लोग हैं कि मिसाल दे रहे हैं कि एक हिंदुस्तान में सब लोग मिल के रह रहे हैं. एक बहुत अच्छी मिसाल है और बहुत ही एक अच्छा ग्रुप है ये. तो बहुत ही रिस्पेक्टफुली मैं इनका थैंक्स कहना चाहता हूँ ग्रुप का कि बहुत ही अच्छा काम कर रहे हैं मैडम, बहुत ही अच्छा. और ऐसे ही सब लोगों को करना चाहिए और बहुत अच्छा काम है. और प्रोग्राम के बारे में मैडम, प्रोग्राम के कंटिन्यू चल ही रहा है. आज तो फर्स्ट डे है और लास्ट डे संडे के दिन रहेगा. बड़ा ही प्रोग्राम है
ऑलमोस्ट 40 लाख पब्लिक आने का बोल रहे हैं। और बीएमसी का भी बहुत थैंक्स, बीएमसी से भी बहुत थैंक्सफुल है हम। बीएमसी और जो हमारी महाराष्ट्र पुलिस, मुंबई पुलिस है, बहुत ही कोऑपरेटिव है, बहुत ही अच्छी है, वो पूरा हैंडल कर रही है और लोग भी यहाँ साथ दे रहे हैं और मैनेजमेंट भी बहुत ही अच्छी चल रही है। तो मतलब जो प्रोग्राम है बहुत ही अच्छी तरीके से चल रहा है और सबको बस यही कहना है कि मतलब लोग मैनेज करें, यहाँ के जो लोकल लोग हैं मैनेज करें, थोड़ा सोसाइटी में वगैरह पार्किंग वगैरह की प्रॉब्लम हो रही है, 2 दिन की बात है, मैनेज करें।